ज्याच्या अंगावर घडतं ना त्याच्या पायाखालची जमीनच सरकती लगेच. डायरेक्ट वाईट इन्सिडेंट असतो आपल्या आयुष्यातला तो. 2023च्या 5 चांगल्या गोष्टी सांग की ज्या 5 चांगल्या गोष्टी तू केल्या. चांगलं होतं त्याच्या पलीकडे काहीतरी बोलत जर बिंडॉक सारखं नेहमी चांगलं होतं. नमस्कार मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉग मध्ये. आज आहे ना आमच्या घरी आत्या आणि मामा आले ना, तर त्यांना शॉप पण बघायचं होतं, तर त्यांना आम्ही शॉप बघायला घेऊन चाललोय. सोबत मम्मी पण येते, आरोही पण येते आणि हर्षद पण येतोय. आणि मेन म्हणजे मला टेंट पण घ्यायचा आहे, कॅम्पिंग वगैरे करणार आहे. बाहेर कुठे गेलो ना की स्टेचा खूप जास्त प्रॉब्लेम होत असतो, त्यासाठी मला टेंट घ्यायचा आहे. एकदा आमच्या सरांसोबत ट्रिपला गेलो होतो, तिथे त्यांनी टेंट आणला होता, तेव्हा मला कळलं टेंट ही गोष्ट असती काय. त्याच्यानंतर मी इंटरनेटवर सर्च केलं, तेव्हा मला माहित पडलं की अरे टेंटचे लई फायदे असतात, टेंटमध्ये राहता येतं. टेंट म्हणजे ॲक्च्युली एक छोटंसं घर असतं. तर मला टेंट घ्यायचं खूप क्रेझीनेस आहे, तर म्हटलं एकदा टेंट आणि थोडं कॅम्पिंगचं सामान बघू. आमच्या इथं कुठे भेटतं मला काहीच आयडिया नाही आहे छत्रपती संभाजीनगरला. तर डिकॅथलॉनचं शोरूम आहे ना, तिथे एकदा चेक करू, तिथं मे बी टेंट भेटू शकतं. कारण मी ऑनलाईन चेक केलंय तर डिकॅथलॉनला टेंट असतं. तर ह्या आहे आमच्या आत्या, मोठ्या आत्या, आणि हे मामा. तर मामाला दुकान बघायचंय, सो आम्ही आता दुकान बघायला चाललेलो आहे. तर काही आम्ही मामाला आणि त्यांना आहे ना आता शॉप जवळ ड्रॉप केलंय. ह्या साईडला आपलं शॉप आहे बघा, इकडे सह्याद्री मेन्स फॅशन हब, पलीकडे सह्याद्री लेडीज फॅशन हब. आणि आता आम्ही चाललोय डिकॅथलॉनला. होप सो तिथं भेटलं पाहिजे. नाही तर माझा एक मित्र आहे, त्याला विचारू टेंट वगैरे जे कॅम्पिंगचं सामान आहे ते कुठे भेटतं. आणि आज आहे ना आम्हाला चॅलेंज करायचं आहे जमलंच तर. म्हणजे बघू, अजून चॅलेंज फिक्स नाही करायचं की नाही, कारण थोडंसं मागं पुढं चालू आहे. 24 hours इन कार, म्हणजे 24 hour म्हणजे दिवस तर कसाही कटाल, सो आपण दिवस तर पकडणार नाही. मेन असती नाईट. तर म्हणजे आपण संध्याकाळी चॅलेंजला सुरुवात करू आणि मग बघू आपल्याला नाईटचा स्टे करता येतो का. अजून चॅलेंज करायचं नाही करायचं फिक्स नाही आहे. त्याच्या पहिले मला मध्येच हे टेंट आणि त्याचं डोक्यात घुसलं, तर म्हटलं एकदा ते बघून येऊ. आरोही किती वेळपर्यंत माग बसली आणि आता अचानक पुढे आली आहे बसायला. मला व्हिडिओ घ्यायचा होता ना त्यासाठी. तर या साईडला डिकॅथलॉनचं शोरूम आहे, बट आपल्याला पलटून यावं लागेल कारण पलीकडच्या साईडला आहे ना. ते गाडी लावायला जागा आहे का? आहे. काय काय असतं तिथं? कॅम्पिंगचं सामान असतं का सर्व? स्पोर्ट्स असतं, पण कॅम्पिंग पण स्पोर्ट्स मधलाच प्रकार आहे ना, त्याच्यामुळे असेल तिथलं, कारण ऍडव्हेंचर मध्ये मोडतं ना ते. तर असू शकतं तिथं, आता काय माहिती, तिथे गेल्यानंतरच कळलं आपल्याला. तर आता आम्ही डिकॅथलॉनच्या तिथं आलेलो आहे. गाडी एका ठिकाणी पार्क करून दिली आहे, रस्त्याच्या एकदम कडेला लावलेली आहे. आरोही म्हणतो ती पुढे लाव, पण पुढे अनसेफ आहे. इथं सेफ राहील गाडी, थोडी इकडच्या साईडला तोंड पाहिजे. असं पाहिजे कधी, हा रोड मोठा पाहिजे होता, पण हा छोटा आहे ना. ती समोरची छोटी गाडी, आपली थोडी मोठी, थोडी बाहेर आहे. चावी ना गाडीतच राहिली होती. तर आरोही आता गाडी लॉक वगैरे करून येते. तर हर्षदला आहे ना बाहेर टेंट दिसलाय, म्हणजे इथं टेंट तर अवेलेबल आहे. आता कुठे इथे शोधावं लागणार आहे आम्हाला. तर इकडे बघ ना किती स्पोर्ट्सचं सामान आहे, पूर्ण स्पोर्ट्स वेअर आहे. परत भरपूर साऱ्या गोष्टी इथं खेळायच्या. त्याच्या हे शूज घेऊन दे मला तू. हे शूज पाहिजे का तुला? आणि काय करशील याचं? घालून फिरल ना. आणि गाईस पचका झालाय, घाण टेंटच नाही इथं. ते म्हणे वेबसाईट वरती अवेलेबल आहे म्हणे, पण इथं सध्या टेंट नाही, ऑर्डर करावं लागेल म्हणे. त्यांना म्हटलं नाही, आम्हाला बघायचं होतं आणि प्रत्यक्षात घ्यायचं होतं. ऑनलाईन तर आम्ही पण बघू शकत होतो आणि भरपूर ऑप्शन होते ऑनलाईनला. आता इथं दुसरंच काहीतरी बघत बसू. बघून तर घेऊ आलंय तर. हा, बघायचे तर पैसे नाही, बघू तर शकतोच म्हणा. हे बघ, हे पूर्ण स्पोर्ट्सचे. याला ग्रिप बघ किती भारी आहे. हे बघ ना, ट्रेकिंग साठीचे वगैरे ते. आणि रनिंगला त्याला पण हेल्प होती ना. ग्रिप बघ ना, ग्रिप केवढी जाड आहे याची. हर्षद कुठे गेला? हर्षद काहीतरी खेळण्या वगैरे बघत बसलाय वाटतं. आणि इथे आहे ना 799 एक मसाजर आहे. थांब, तिने मसाज करून बघतो. बघ, रिलॅक्स वाटतंय का? मस्त वाटतंय, एकदम भारी. वाव. मला, मी जॅकेट घातलंय ना, मला फील नाही होणार. पाठीचे प्रॉब्लेम तर पूर्ण चालले जातील याचे. हा, आपण 2 दिवस करू आणि नंतर तसं ठेवून आपल्या घरी किती मोठे आहे मसाजर. तर आम्हाला इथं तर काही टेंट भेटला नाही. आता दुसरीकडे बघू कुठे भेटतो का. तर आरोहीला एक शॉप माहिती आहे, आता बघू तिथं भेटतं का. त्याच्या साईडला एक स्पोर्ट्सचा शॉप आहे ना, आरोही तिथं चालली आता विचारायला. काय झालं का, नाही भेटलं? नाही, त्यांच्या इथे नाही आहे, पण सिल्वर ते बोलले की ते सिटी चौक आहे, तिथे भेटू शकतो. सिल्वर काय? नाही, सिल्वर नाही, सिटी चौक मध्ये भेटेल. नाही भेटलं तर मग आपण तिकडे बघू. तर आम्ही सिटीत पण बघितलं, कुठंच नाही भेटलं टेंट. आता जाऊ द्या, जाऊ घरी आता. आणि आमच्या समोर आहे ना त्या गाडीमध्ये तो घोडा चाललेला आहे, म्हणजे असा नकली बनवलेला घोडा आहे. ते किती चमकी लावलेली आहे त्याला, एकदम चमचम चमचम करतोय तो. तर आरोहीला ना पाणीपुरी खायची होती, सो आरोही खाते पाणीपुरी, हर्षद पण खातोय पाणीपुरी. आणि ऑब्विसली मला एक ऑप्शन उरलं नाही, मलाही खायची पाणीपुरी. तर आम्ही फाफडा पण घेतलाय पार्सल घरी, कारण मामा आत्या आले तर मला खायला घेतलाय. डोनट हर्षदनी घेतलाय, क्रीम रोल आणि सोबतच पनीर घेतलंय, कारण आज आम्ही पनीरची भाजी बनवणार आहे. दाहो कसा निघाला तो डोनेट? कसं आहे ते जिलेबी सारखं? टेस्टला कसं आहे?
छान आहे. मध्ये चॉकलेट फिल केलेलं आहे. मला इकडचं दे ना खायला. अरे खाऊन गेलं चॉकलेट वाला. हर्षदला पण दे एक घास. मला नाही खायचं. का वेगळंच लागते. तूच खाऊन घे मग. मला पण नाही आवडत. कसं लागलं? केकच लागला. भारी आहे. खा मग तू. आणि आपल्याला एक पार्सल पण आलंय अमेझॉनवरनं. मी लाईट मागवला होता मोबाईलसाठी, व्लॉगिंगसाठी. मी पाठीमागे घेतला एक लाईट. तो याला पण अटॅच होतो. हे बघा 1800 रुपयाचा आहे. मोबाईलला लागतो. मोबाईल दाखव तुझा. त्याला सेट पण केलं होतं असं. तर गाईज मी आता घरी आलो आणि मी काय केलं माहिती का, रूमचे सगळे लाईट बंद केले आणि त्या लाईटची टेस्ट घेतोय की कसा व्हिडिओ येतोय. आणि तुम्ही सांगा व्हिडिओ एकदम क्लिअर दिसतोय ना विदाऊट एनी लाईट. रूम मध्ये ऍक्च्युली खूप अंधार आहे. तोंडावर सगळा उजेड आहे ना तो फक्त त्या लाईटचा आहे. अँड गाईज माझं आहे ना अचानक इतकं पोट दुखतंय माहिती का, कसं तरीच होतंय माझ्या पोटात. तर मी डायरेक्ट आता झोपून राहणार आहे आणि उद्या व्लॉग कंटिन्यू करणार आहे. गुड मॉर्निंग गाईज. सेकंड गुड मॉर्निंग आहे माझी ह्या व्लॉगची. आता उठलोय मी आणि हर्षद आहे ना स्कूबीला खाली घेऊन आला होता. हर्षदने ऍक्च्युली आशिष घेऊन आला होता आणि आता मी जरा फ्रेश होऊन घेतो. आज 31st डे, लास्ट डे. आणि हर्षद आणि स्कूबीची ना या ठिकाणी आता मॉर्निंगला मस्ती चालू झालेली. हे बघा कशी खेळतात दोघे. हे बघा ती कशी पळती त्याच्या माग. भारी पळती ना. माझ्यासोबत नाही खेळत ती अशी. तुला घाबरते ना ती. माझ्या समोरच डेअरिंग दाखवती. मग कर बरं परत कर. यांनी जर तिच्या शेपटीला हात लावला ना लगेच त्याच्या मागे पळते. तर काही आता माझी आंघोळ वगैरे झाली आणि आता मी झालोय फ्रेश. तर आपण आहे ना आपल्या आता सगळ्या फॅमिली मेंबरला विचारू की त्यांचं हे जे वर्ष होतं 2022 आणि 23 ऍक्च्युली दोन्ही वर्ष इम्पॉर्टंट आहे. हे वर्ष कसे गेले तर आपण सुरुवात करू स्कूबी पासून. हसायलाच लागले. तर स्कूबी हे जे 2022 आणि 23 वर्ष आहे ऍक्च्युली तू 2023लाच आमच्या घरात आली. तुझ्यासाठी कसं वर्ष होतं? एकदम छान गेलं माझ्यासाठी हे वर्ष. फक्त तुम्ही बावळट लोकांनी मला लई परेशान केलं आणि मी लई तोंड धुतलं आणि दाबून चिकन मटन खाल्लं तुमच्या घरी. धन्यवाद, तुम्ही मला तुमच्या घरी घेऊन आलात. आभारी आहे. थँक्यू गाईज, लव्ह यू. हर्षद तुझं कसं होतं वर्ष? चांगलं होतं. अजून चांगलं होतं. त्याच्या पलीकडे काहीतरी बोलत जर बिंडॉक सारखं नेहमी चांगलं होतं. अभ्यासात लक्ष नाही, ते व्लॉग कडे लक्ष नाही, काहीच नाही. तुझं आवड आहे काय नेमकी? फक्त उड्या मारणे हीच आवड आहे का? सांग 2023 वर्ष कसं होतं? चांगल्या शब्दाच्या पलीकडे काहीतरी बोल. माझं वर्ष खूप भारी होतं आणि दादानी काय सांग. अरे विसरलं ना. बरं तू 2023ला कोणत्या कोणत्या गोष्टी केल्या ते सांग. चांगल्या कोणत्या गोष्टी केल्या 5 आणि 5 वाईट कोणत्या गोष्टी केल्या 2023 या वर्षात ते सांग. पहिली तर चांगली सांगतो. पहिले ब्लॉग स्टार्ट केला, नंतर स्कूबीला घेतलं. मग ती स्कूबीला मी घेतलं. रडला तू. हा चल 2 रडलं होतं तुझ्यामुळे घेतली होती. हा ठीक आहे. दादानी मला फोन दिला, सायकल घेऊन दिली, मोठी गाडी घेतली. म्हणजे माझं सगळं ते सांगतोय. मला काय उरलं मग. हा ठीक आहे चल. हे 5 तुझे आणि 5 कोणत्या वाईट गोष्टी की तू आता त्या पुढच्या वर्षी सुधारवणार आहे. कोणत्या पण 5 गोष्टी सांग. अभ्यास नाही केला, हा. ब्लॉगिंग नाही केली, अभ्यास नाही केला, व्लॉग नाही केला, अजून शाळेत अब्सेंट खूप राहिला, फिरलो खूप जास्त. फिरणं चांगलं आहे पण शाळा पण तेवढी इम्पॉर्टंट आहे, फिरणं पण तेवढं इम्पॉर्टंट आहे. आता फिरायचं खेळायचंच वय. हे 3 गोष्टी कोणत्या कोणत्या? अभ्यास, एक तर व्हिडिओकडे लक्ष नाही आणि एक अब्सेंट खूप आहे, आणि चौथं तू काही खातो व्यवस्थित पचन होत नाही तुला, त्याच्यामुळे तू आजारी खूप जास्त पडतोय. त्याच्यामुळे व्यवस्थित अभ्यास करायचा, सकाळी लवकर उठायचं, झोपायचं, थोडा व्यायाम करायचा, तोंड बंद ठेवून झोपायचं ट्राय कर. कारण हर्षद जेव्हा केव्हा झोपतो ना त्याचं माउथ आहे ना असं ओपन राहतंय. तर ते 4 आणि 5वी एक कोणती गोष्ट करणार आहे तू म्हणजे वाईट होती ती सुधारवणार आहे तू? 5वी एक गोष्ट काय होती? काय येते मला काय माहिती काय होती, मला लक्षात नाही येते. तेच तुला तोच मोठा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. तू आता तुला काय येतेच लक्षात राहत नाही है ना ग. विसरायची वही विसरतो, कुठं काय विसरतो, तुला लक्षात राहत नाही. एखादी गोष्ट सांगितलेली पहिले किती हुशार होता. काही घ्यायला लावतो, हट्ट करतो आणि हरवून येतो शाळेमध्ये. तर ते विसरायची आदत आहे ती पण बदल बरं का. आता स्कूबीचं झालं, तुझं झालं, आता आरोहीला विचारू. आरोही तुझ्या 2023च्या 5 चांगल्या गोष्टी सांग की ज्या 5 चांगल्या गोष्टी तू केल्या. चांगल्या गोष्टी हा ज्या 2023ला तू चांगल्या केल्या. म्हणजे काय चांगलं केलं हे आठवायला एवढा वेळ लागतोय. गोष्टी चांगल्या काय काय सांगू? हे काय सांगू सांग ना. दाताला क्लिप बसवली, चांगलं झालं. हा दाताला आता बसवली ना एंडिंगला. हा ठीक आहे ना चालतं. हा स्टार्टिंग पासून काय काय केलंय मी. हा आपलं शॉप चालू झालं. हा माझं सांगून देते अर्ध. लेडीज शॉप नाही चालू केलं आपण. हा ठीक आहे. मग लेडीज शॉप चालू केलं. हातून सांगलं. मम्मी तू सांग कोणत्या 5 चांगल्या गोष्टी झाल्या. 5 नाही
सांगू शकत हा ठीक आहे, जेवढ्या असतील पण तेवढ्या. माझ्या जीवनातली पहिली फेब्रुवारीला जी गोष्ट घडली ती म्हणजे आम्ही नवीन लेडीज शॉप चालू केलं. हा त्याच्यानंतर माझ्या पोरांचा 1 जूनला ऍक्सिडेंट झाला. तो म्हणजे तो आमच्या जीवनातला वाईट क्षण होता. पण एक ते शिकण्यासारखं पण होतं की त्याच्यामुळे आपल्याला खूप मोठी युट्यूब फॅमिली पण भेटली. सगळ्यांची आज पोरांना काहीच लागलं नाही. आमची फक्त मेन घरातली लक्ष्मी गेली म्हणजे ती गाडी. हा ते एक वाईट गोष्ट होती. आणि असं कोणत्याही आई वडिलावर असं वेळ येऊ नये की त्यांनी ते शब्द ऐकावे. आणि असा क्षण पण कोणावर येऊ नये. जेव्हा ज्याच्या अंगावर घडतं ना त्याच्या पायाखालची जमीनच सरकती लगेच. डायरेक्ट वाईट इन्सिडेंट असतो आपल्या आयुष्यातला तो. तर काही अशा आणि चांगल्या गोष्टी जाऊ दे. आता तू इमोशनल ड्रामा मत करो, अभी कुछ अच्छा बताओ. चांगल्या गोष्टी सांग. म्हणजे अरे त्यातून हा. वाचले तो पण एक आनंद होता ना. चांगली गोष्ट हा. होती की तू नंतर तुम्हाला हॉस्पिटलमध्ये नेलं, डॉक्टरने बी ओके सांगितलं सगळ्यांना, फ्रॅक्चर वगैरे नाही सांगितलं. तरी पण माझ्या बॉडीवर एक निशाण आहे. हे इथं दिसतंय का? हे बघ, हे इथं मी झूम करून दाखवतो वाटलं तर. तिथे एक निशाण आहे अजून बाकी. बस बाकी हिचं जास्त टेन्शन होतं ना मला. हिची पाठ वेट होती. पण जाऊ दे ना. तुम्ही का त्या गोष्टीकडे चालले? जी गोष्ट आता विसरत चाललोय आपण. काहीतरी चांगलं सांगा. आणि चांगले म्हणजे आपण मेन म्हणजे नवी लक्ष्मी परत आपल्या घरात आली. हा गाडी. आली. आता सगळ्यांचं मिळून सांगतो, आम्ही नवीन गाडी घेतली ह्या वर्षी. नवीन शॉप चालू केलं लेडीज वेअरचं, कारण मेन्स वेअरचं मागच्या वर्षी चालू केलं होतं. तर गाडी नंतर नाही, पहिले केलं शॉप, त्याच्यानंतर गाडी, त्याच्यानंतर एक प्लॉट केला आणि त्याच्यानंतर मी फोन पण याच वर्षी घेतला ना. यावर्षी घेतला तू? हा 14 Pro Max फोन पण याच वर्षी घेतला. आणि अजून आपल्या गोष्टी कशा आहे ना सर्व मिक्स आहे, आपण सोबत करतो म्हणून असं पर्सनल कोणती गोष्ट नाही की मी केली आणि तू केली असं वेगळी. त्याच्यामुळे म्हणून सर्व कोणती वॉशिंग मशीन पण जानेवारी मध्ये घेतलेली आपण. वॉशिंग मशीन घेतली. भरपूर साऱ्या अशा गोष्टी असतील. आणि तुम्हाला काय वाटतं? माझ्या तर तुम्हीच सांगा, तुम्हाला काय वाटतं की मी काय काय गोष्टी यावर्षी चेंज करावा? मीच सांगतो ना, लवकर उठत नाही, व्हिडिओकडे लक्ष नाही नीट, ब्लॉग डेली होत नाही माझे. अजून तुझ्या मेन आयडी कडे पण तुझं प्रॉपर लक्ष नाहीये. फक्त प्रमोशन टाइमवर करते, बाकी डेली रुटीन असं बिघडून गेलेली. म्हणजे आणि योगा प्राणायाम केलं पाहिजे तू. नाही मी एक्सरसाइज म्हणजे ऍटलीस्ट माझ्यासारखी तरी बॉडी झाली पाहिजे हिची. मी एक्सरसाइज रोज सकाळी करते बॅक साठी माझ्यासारखी तरी म्हणलं. आणि आज ना मम्मीला नवीन गाऊन घेऊन देणार आहे. ते आता उद्याच्या ब्लॉग मध्ये बघा. एक गाऊन घेऊन द्यायचा आहे मम्मीला. 2 घे 2. मग तू बदल तो चॉकलेटी कलरचा जो गाऊन आहे ना, तू यावर्षी बदल. आता त्याला लई वापरलं तू डायरेक्ट. माहिती का 90% ब्लॉग मध्ये जर नाईटचा ब्लॉग असेल तर मम्मीचा तोच गाऊन होता. बाकी मम्मीने दुसरा गाऊन घातला नाही. बरं आहे, चला ना ते सगळं सोडा. तुम्हाला काय वाटतं 2023 ला माझ्या ज्या गोष्टी झाल्या आता त्या मी 2024 ला सुधारवल्या पाहिजे? काय काय वाटतं? चला 5 तर नसेल एवढे नाही ते काही सांगा तुम्हाला जेवढे. म्हणजे सांगू का आता? चिडचिडपणा कमी कर बाबा. इट्स इम्पॉसिबल. ठीक आहे, आय विल ट्राय. आय विल ट्राय. अजून स्वतःला रुटीन लाव पाहिजे. हा ठीक आहे, रुटीन लावून घेतो. जेवायचं. हा ठीक आहे. मी प्रत्येक वर्षी सांगा की घरचं जेवण हे शुद्धच असतं ना. मग ती ग्रीन भाजी मेथीची असो पालकाची असो मला आवडतच नाही. खिचडी वगैरेच कस काय भेटन घरी. हा ठीक आहे, चल 3 झाल्या. कोणत्या? चिडचिड, वेळेवर उठणं आणि जेवण. हा ठीक आहे. अजून हा ठीक आहे, चला अजून 2 गोष्टी राहिल्या. 2 गोष्टी कोणत्या सुधारवल्या पाहिजे मी आता? त्या 2023 ला आल्या, 2024 ला नको. बुराई तुम्ही कुछ हे नाही. हा नाही आहे ना. गंज विचार काही म्हणतात. कपडे काढून कुठं पण जास्त कपडे घ्यायचे नाही. जास्त कपडे घ्यायचे. पहिले ठेवायला जागा कर, नंतर कपडे घे. येस. आणि आता 2024 ला पण भरपूर साऱ्या चांगल्या गोष्टी करायच्या आहे. आता जानेवारी पासून सुरुवात करणार आहे आम्ही. जानेवारीमध्ये सुद्धा तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे. प्लस 2 फेब्रुवारीला म्हणजे फेब्रुवारीमध्ये माझा बर्थडे ना 2 फेब्रुवारीला, तेव्हा सुद्धा तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे. म्हणजे जानेवारी महिना पण आमच्यासाठी चांगला आहे, फेब्रुवारी पण. आणि होप सो मार्च एप्रिल पुढचे सगळे महिने आपल्यासाठी चांगले जाव. आणि तुमच्या सगळ्यांचं सुद्धा नवीन वर्ष एकदम चांगलं स्पेंड व्हावं. आणि तुम्ही सुद्धा असा काहीतरी संकल्प करा. 2023 ला तुमच्या कोणत्या चांगल्या गोष्टी होत्या आणि कोणत्या वाईट गोष्टी होत्या कमेंट करून नक्की सांगा. आणि 2024 ला तुम्ही कोणत्या चांगल्या गोष्टीचा संकल्प केलाय ते सुद्धा कमेंट करा. म्हणजे आपल्या गल्लीचा रस्ता पण होतो. हा, गल्लीचा रस्ता पण होतोय. आणि कसं आहे, आपल्या स्वतःच्या
डेव्हलपमेंट बरोबर आपल्या एरियाचं डेव्हलपमेंट पण तेवढं जास्त गरजेचं असतं आणि ते सुद्धा होतंय आमचं फायनली. आणि आमच्या गल्लीत रोड होतोय म्हणजे आता गाडी जायला यायला प्रॉब्लेम राहणार नाही मित्रांनो. आणि आजचा व्लॉग मी याच ठिकाणी एंड करतोय. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्लॉग कमेंट करून नक्की सांगा. व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि उद्याचा व्लॉग नक्की बघा कारण आम्ही चाललोय शेगावला जो की व्लॉग आता कंटिन्यू होणार इथून पुढे. तर भेटूया उद्याच्या व्लॉग मध्ये. तोपर्यंत अरे मम्मीचं ऍड होतं चाललं. आणि हा कोणाकडे वाईट साईड झाला असेल आमच्याकडून काही चुकला असेल तर आम्हाला छोटं समजून मोठ्या मनाने तुम्ही माफ करून टाका. तर भेटूया उद्याच्या व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय, लव्ह यू, टेक केअर. आणि हा शेवटचा व्लॉग आहे आणि याच्यानंतर जो उद्याचा व्लॉग राहणार आहे तो डायरेक्ट नवीन वर्षात राहणार आहे. सो आमच्या सगळ्यांकडून तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर.